तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये मित्रांनो मी एक सगळ्यात मोठी चूक काय केली ना, ओलाला रिचार्ज केले 2499 रुपयाचं. आणि मला वाटलं की म्हटलं चला ओलाला आपल्याला ट्रिप भेटतील. आणि आता 2 दिवसापासून चाललं पण होतं की ओलाला ट्रिप ऍक्सेप्ट होतात मोठ्या मोठ्या, पण काल मी करून बघितले असं काही ऍक्सेप्ट वगैरे होत नाही. शेवटी आपल्याला नाईलाजाने आपल्याला उबेर चालू करावंच लागतं. आणि उबेरच एक असा ऍप आहे की त्याला बिझनेस होतो. आणि आता रॅपिडोला पण ट्रिपा पडायला लागलेल्या आहेत, पण मी रॅपिडो जास्त यूज करत नाही. मला जवळपास रॅपिडोचे कस्टमर मला आवडत नाहीत. म्हणजे बऱ्यापैकीच कस्टमर थोडे चांगले भेटले नाही मला रॅपिडोचा. माझा एक्सपिरियन्स असा आहे, मी जास्त रॅपिडो वापरत नाही. पण चूक काय केली ना मित्रांनो, की डायरेक्ट 2500 रुपये रिचार्ज मारले. असं नाही की माझे 2500 ते वाया गेले, मी काढले ते 2500, अर्निंग पण केली. पण जसा विचार केला होता ना तशी अर्निंग झाली नाही. कारण की मी उबेर मध्ये काम करतो, तर माझं आठवड्याला 8-10 हजार रुपयाचं अर्निंग मी करूनच घेतो कस तरी करून पार्ट टाइम मध्ये. पण आपलं उबेर मध्ये कसं कंटिन्यू ट्रिप पडत राहतात. ओला मध्ये एकदा थांबवलं की थांबूनच ठेवतं, ट्रिप टाकत नाही. आणि ओला मध्ये 58 रुपयाची ट्रिप 40 रुपयाची ट्रिप पण टाकते. आणि काय होतं ना मित्रांनो ओला मध्ये, आता मला काल दाखवले होते केशवनगर वरून 266 रुपये, आणि मला तिथं गेल्यानंतर दाखवले 213 रुपये दिले मला. तर असा विषय आहे, काहीतरी 216-222 रुपये काहीतरी बिल झाले, मला 213 दिले. तर हे ओला मध्ये असं होतं. आपण उबेर मध्ये अशा गोष्टी होत नाही मित्रांनो, ते रेट वगैरे थोडं कमी देते. आता आपल्याला ओलाने रेट दिलाय, सपोज आता 20-22 रुपये रेट दिलाय, तर उबेर काय करतो की 14, 15, 16, 17, 18 रुपये रेट देतं. जसं नाही का, म्हणजे ट्रिप वगैरे असेल त्या डिमांडच्या हिशोबाने ते रेट देत आहे. पण ते ट्रिपा कंटिन्यू टाकत राहतं, कंटिन्यू माणसाला बिजी ठेवतं आणि निगेटिव्हिटी फील होऊ देत नाही. तर ती चुकी झाली माझ्याकडून एक. आणि ओलाला पण बऱ्यापैकीच कस्टमर असे म्हणजे नाही का, कधी न बुक करणारे कधीतरी बुक करतात 2-4 महिन्यातून एखाद्या वेळेस, किंवा मग गावाकडून वगैरे आले, तसे जास्त कस्टमर ओलाला भेटतात. आणि उबेरचा विषय कसा आहे ना मित्रांनो, कस्टमर म्हणजे एकदम टॉपचे भेटणार तुम्हाला, स्टँडर्ड कस्टमर भेटणार, टेन्शन नसणार, एकच कस्टमर असणार, प्रायोरिटी बुकिंग जास्त भेटणार. मला तर उबेरला प्रायोरिटी बुकिंग खूप जास्त पडतात, संध्याकाळी वगैरे चांगल्या बुकिंग पडतात प्रायोरिटीच्या. तर नाईलाजाने आपल्याला शेवटी उबेरच चालू करायचं काम पडले मला काल. उबेरचं रिचार्ज कसं आहे ना मित्रांनो, मगरपट्टामध्ये वगैरे 1-2 छोट्या ट्रिप पडल्या आणि ते रिचार्जचे पैसे निघून जाते. 1-2 किलोमीटरच्या ट्रिप मारल्या ना, तर ते 100-150 रुपये निघून जात आहे. आणि ओलाला कसं आहे ना मित्रांनो, की त्याला छोटी ट्रिप पण 70 रुपयाची 60 रुपयाची पडते. सगळ्या ऍपचे फायदे आणि तोटे असतात, पण उबेर मध्ये ते नाही. छोट्या ट्रिपचे पैसे तुम्हाला 100-150 पर्यंत भेटतात तुम्हाला. पण ओला मध्ये मित्रांनो तसं नाही. ओला मध्ये तुम्हाला छोट्या ट्रिपचे 70-80 रुपये भेटणार, 5 किलोमीटरचे 100 रुपये. पण उबेर मध्ये तसं नाही, 5 किलोमीटरचे कमीत कमी तुम्हाला 140 रुपये वगैरे तरी देतं. मिनी गाडीचं बोलतोय बरं का मी. तर हे असं अनुभव झालाय मित्रांनो माझा एप्रिल महिन्यामध्ये. चुकी झाली थोडी. मी तर 6 महिन्यापासून ओला बिलकुल चालवत नव्हतं, ओला एकदम बंद होतं माझं. पण आता मला वाटलं होतं की खूप लोकांकडून ऐकलं होतं की चला म्हटलं ओलाला खूप छान रेट आहे, तर म्हटलं चला. असं नाही की ओलाला रेट नाही, ओलाला रेट आहे. जर लॉंग ट्रिप भेटली ना 30 किलोमीटर ते 550-600 रुपये पण देतं, 30-32 किलोमीटरला. आणि उबेर काय करतं 450-500, जास्तीत जास्त कधी कधी संध्याकाळी वगैरे 550. उबेरचा रेट थोडा कमी असतो. पण ओलाला रेट आहे, ओलाला मोठ्या ट्रिपला रेट आहे, चांगला रेट भेटतोय मोठ्या ट्रिपला ओलाला. तर असं झालंय. पण आता नाही रिचार्ज करणार मी आता असं 1 मंथचा एकदाच. कारण की विषय काय होता ना, एकदाच आपण जर 1 मंथचा रिचार्ज केला तर आपण त्यामध्ये अडकून राहतो की याला ट्रिप येईल, याला ट्रिप येईल, नंतर बघू मग. आणि जर नाहीच त्याला 1-2 तास वाया गेल्यानंतर मग आपल्याला वाटतं की अरे यार, की आता आपल्याला उबेर ऑन करायला पाहिजे. उबेर जसं ऑन केलं तसे ट्रिप वाजायला चालू होतात. सो असा विषय आहे मित्रांनो. बाकी एप्रिल मध्ये आणि मार्च मध्ये माझा पण काही तेवढा खास बिझनेस झाला नाही. आपला तर पार्ट टाइम मध्ये आहे, पण तरी पण चांगला बिझनेस करत असतो मी पार्ट टाइम मध्ये पण तेवढं काही खास झाला नाही एप्रिल मार्च मध्ये. असो,
आता मी चाललोय मित्रांनो कंपनीमध्ये. आज आहे सॅटरडे, पण थोडा आता कंपनीमध्ये काम आहे 2-4 दिवस, त्यामुळं गाडीवर काही जाणं होत नाही, त्यामुळे व्हिडिओ पण मी नाही टाकत आहे. तर म्हटलं चला आता आपण चाललोय कंपनीमध्ये, तर म्हणलं व्हिडिओ बनवून घेऊ एक, त्यामुळे व्हिडिओ बनवतोय. बाकी तुमचा बिझनेस कसा चाललाय मित्रांनो नक्कीच मला कमेंट करून सांगा, आणि तुम्ही कोणता ॲप जास्त वापरता ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी आहे केशवनगर मध्ये. सगळा ट्रॅफिक कमी आहे आज, नाहीतर ट्रॅफिक जास्त असते सकाळ.